नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बेसनमध्ये इनो टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत. तर इथे आपल्याला मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. त्यात 2 वाट्या चणा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ टाकल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर टाकायची आहे आणि त्यामध्ये वरून एका लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस घातल्यानंतर हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहे. रेसिपी एकदम झटपट होणारी आहे. तर पहा, यानंतर आपल्याला यामध्ये थोडे थोडे करत पाणी घालत जायचे आहे. याचे मिश्रण करून घ्यायचे आहे. तर पाणी घालताना एकदमच घालू नका, जसं जसं थोडं थोडं लागेल तसं तसं पाणी घाला. नाहीतर यामध्ये एकदम जशा गुठळ्या नाहीतर गाठी होऊ शकतात. आणि यात पाणी घालत आपल्याला मिक्स करत जायचे आणि त्याला हलवत जायचे, जेणेकरून गुठळ्या झाल्या तरी त्या मोडत जातील. तर आपल्याला ना इथे मध्यम स्वरूपाचं मिश्रण बनवून घ्यायचे आहे. बघू शकता या पद्धतीने आपण मिश्रण तयार करून घेणार आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. त्यानंतर यात आपल्याला 1 चमचा तेल घालायचे आहे. तेल घालून छान असं मिक्स करून घ्यायचे आहे. तेल टाकल्यानंतर छान असं हे मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. तर आपले मिश्रण तयार आहे. तर इथे आपल्याला एक कुकरचं भांडे घ्यायचे आहे. तर इथे मी कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलेले आहे. ही पूर्व तयारी आधीच करून ठेवायची आहे. तर यानंतर आपल्याला मिश्रणात इनो घालायचा आहे. इनो मध्ये थोडंसं पाणी घालायचे आहे, जेणेकरून इनो ऍक्टिव्हेट होईल. तर हे पाणी घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचे आहे. ही प्रोसेस आपल्याला झटपट अशी करायची आहे. पहा, इनो घातल्यानंतर पीठ आपलं छान असं हलकं फुलकं झालेलं आहे. तर हे मिश्रण आपल्याला कुकरच्या डब्यात घालायचे आहे. तर या पुढची प्रोसेस आहे ना, ती अतिशय पटपट करून घ्यायची आहे. इनो ऍक्टिव्हेट असतो तोवर हे प्रोसेस आपल्याला झटपट करून घ्यायची आहे. तर पहा, इथे मी कुकरमध्ये 1 ग्लास पाणी ठेवले आहे गरम करण्यास. पाणी उकळले की त्यात हा डबा ठेवून द्यायचा आहे. कुकरची शिट्टी आणि रिंग इथे काढून ठेवायची आहे. तर पहा, कुकर आपण 20 मिनिटे गॅसवर ठेवायचा आहे. गॅस बंदच करायचा आणि कुकरचा डबा काढून घेतलेला आहे बघा. यामध्ये चाकूच्या साहाय्याने ढोकळा शिजला का नाही ते बघणार आहोत. बघा, चाकू घातल्यानंतर पहा, इथे आपला ढोकळा छान असा शिजलेला आहे. तर ढोकळा आता गार झालेला आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर पहा, आपला डोसा मऊ लुसलुशीत, जाळीदार आणि स्पॉन्जी असा तयार झालेला आहे. तर आपण आता याला कापून घेऊयात. तर इथे आपला डोसा एकदम मऊ आणि लुसलुशीत, एकदम जाळीदार झालेला आहे. पाहू शकता. जर तुमचा ढोकळा फुगत नसेल, अगदी जाळीदार होत नसेल, तर मी सांगितलेले प्रमाण वापरून एकदा नक्की बनवून पहा. तर पहा, अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवणार असाल ना, तरीही तुमचा ढोकळा परफेक्ट असा मस्तच होईल. फक्त मी सांगितलेली पद्धत आणि प्रमाण वापरत राहा. तर आता आपल्याला यावरती एक फोडणी घालायची आहे. तर इथे मी तडका पॅन मध्ये मोहरी, कढीपत्ता आणि मिरच्या घालून तडका देणार आहे. तर आपण हा तडका सर्व ढोकळ्यांवर टाकून घेणार आहे. थोडं थोडं करत सर्व ढोकळ्यांवर टाकून घ्यायचे आहे. पहा, या पद्धतीने ढोकळा अतिशय मस्त आणि चवदार असा होतो. पाहू शकता. या पद्धतीने आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे. यावरती तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता. तरी ते आपला ढोकळा तयार आहे. तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आणि त्या पुढील बेल आयकॉन देखील प्रेस करा. तुम्ही हा ढोकळा नक्की ट्राय करा. धन्यवाद.